गोकाक तालुक्यातील चिक्कनंदी गावाजवळ आत्महत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली। प्रेमसंबंध असलेल्या तरुण आणि तरुणीने रिक्षामध्ये एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली। मृतांची नावे राघवेंद्र नारायण जाधव वय 28 व रंजिता आडिवेप्पा चौबारी वय 25, दोघेही राहणार रामलिंगनगर मुन्नोळी तालुका सौंदत्ती अशी आहेत। याबाबत पोलिसांनी सांगितले की राघवेंद्र आणि रंजिता हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते। त्यांच्या नात्याची माहिती घरच्यांना होती आणि त्यांनी घरच्यांच्या विवाह करण्याबाबत कल्पनाही दिली होती। मात्र काही दिवसांपूर्वी रंजिताच्या कुटुंबियांनी तिचा विवाह दुसऱ्या तरुणासोबत लावून देण्याची लगबग सुरू केली होती। त्यामुळे नैराश्यातून दोघांनी मिळून टोकाचे पाऊल उचलले। गोकाक संकेश्वर राज्य महामार्गालगत असलेल्या चिक्कनंदी गावाजवळ डोंगराळ भागात राघवेंद्र याने आपली रिक्षा घेऊन जाऊन बराच वेळ थांबले। त्यानंतर नायलॉन दोरीच्या मदतीने एकत्र गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या केली। मंगळवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी ही बाब लक्षात घेतली आणि गोकाक ग्रामीण पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला। गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक सुरेश बाबू यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण मोहिते पुढील तपास करत आहेत। आत्महत्येमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत। घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रकरणांमध्ये सामाजिक दडपण आणि कौटुंबिक निर्णयांमुळे घटना घडल्याचा संशय आहे। दरम्यान या प्रकरणात तरुण आणि तरुणीच्या घरच्यांचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे। त्यानुसार लग्नाला घरच्यांचा आक्षेप व मुलीचा दुसरीकडे विवाह लावून देण्याची तयारी सुरू होती। या कारणांनी टोकाची भूमिका घेतल्याचे पोलिसांना सांगितले आहे। यानुसार पोलीस पुढील तपास करत आहेत।